मी शहरात माझ्या मामांकडे नोकरीसाठी गेलो होतो. तेव्हा मामांनी माझ्या हातामध्ये मोटरसायकलची चावी दिली आणि म्हणाले, बेटा महेश, ही चावी घे आणि तुझ्या मामीला शॉपिंग करायला घेऊन जा. ठीक आहे मामा, असं बोलून मी मोटरसायकलची चावी हातात घेतली आणि मामी सोबत जायला तयार झालो. मामी देखील खूप खुश होती. ती पटकन मोटरसायकलवर माझ्या मागे बसली आणि माझ्या कमरेला घट्ट पकडून म्हणाली, महेश चल घेऊन मला. मी 21 वर्षाचा होतो आणि दिसायलाही खूप स्मार्ट होतो. कॉलेजमध्ये असताना कोणतीही मुलगी मला बघता क्षणी माझ्या प्रेमात पडायची. मी शरीराने अगदी धष्टपुष्ट होतो. माझे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. मला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु मला पुढे शिकवण्याची माझी आई वडिलांची परिस्थिती नव्हती. त्यामुळे माझ्या वडिलांनी सांगितले, जा आणि शहरात जाऊन काही छोटी मोठी नोकरी मिळते का ते बघ. यावर मी माझ्या वडिलांना विचारले, शहरात माझं कोणच ओळखीचं नाही, मग मी तिथे जाऊन राहणार कुठे आणि नोकरी ही काही सहजासहजी मिळत नाही. हे ऐकून माझ्या वडिलांनी मला एक व्हिजिटिंग कार्ड दिले आणि म्हणाले, शहरामध्ये तुझ्या मामांचे घर आहे, तिथे जाऊन त्याला नोकरीविषयी सांग. तो खूप मोठा माणूस आहे, तो तुझं काम नक्कीच करून देईल. हे ऐकून मी तर अगदी चकित झालो होतो, कारण आजपर्यंत मी माझ्या घरामध्ये त्या मामाबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. मग हे मामा अचानक कुठून आले याबद्दल मी आईला विचारले. तेव्हा आई म्हणाली, आम्ही 3 भावंडे होतो, त्यातील तू फक्त माझ्या एकाच भावाला ओळखतोस. माझा सर्वात मोठा भाऊ तर माझ्या लग्नानंतर लगेचच शहरात निघून गेला होता. त्यानंतर तिच्याशी आमचा कोणताही संपर्क राहिला नाही, त्यामुळेच तू त्याला कधी भेटला नाही. पण 2 महिन्यांपूर्वी तो अचानक इथे मला भेटायला आला होता. तेव्हा त्याने हे व्हिजिटिंग कार्ड तुझ्या बाबांना दिले. तो तुझा सक्का मामा आहे आणि तो खरंच खूप श्रीमंत आहे. तो नक्कीच तुझी मदत करेल. आईचे बोलणे ऐकून मी देखील आनंदाने शहरात जाण्याची तयारी करू लागलो. जाण्याची वेळी आईने मला समजावून सांगितले, बेटा जरा लक्षपूर्वक आणि सावधान राहा. ठीक आहे आई, असं बोलून मी शहरात आलो आणि मामांच्या पत्त्यावर पोहोचलो. तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण मामाचे ते घर नसून एक आलिशान बंगलाच होता. मी तर त्या बंगल्याकडे डोळे विस्पारून बघतच राहिलो. तो बंगला आणि तिथले नौकर चाकर बघून मामा खरंच खूप श्रीमंत आहे या गोष्टीची मला खात्री पटली. मग मामाच्या एका नोकराने मला आत नेले आणि माझी मामांसोबत भेट घडवून आणली. तेव्हा मी मामांना सांगितलं, मी तुमचा भाचा आहे आणि गावाहून आलो आहे. तेव्हा माझ्या मामांनाही खूप आनंद झाला. ते मला मिठी मारून म्हणाले, बेटा महेश, तू शहरात येऊन काम करण्याचा खूप योग्य निर्णय घेतला आहे. मी तुझ्याच वयाचा असताना या शहरात आलो होतो आणि खूप कष्टाने मी माझा व्यवसाय सुरू केला आणि बघ, माझ्या आयुष्यात आता कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. तू जर मेहनतीने काम केलेस तर तू देखील एके दिवशी माझ्यासारखा करोडपती होशील. मामांचं बोलणं ऐकून मी देखील खुश झालो होतो. मी त्यांना म्हणालो, मामा तुम्हीच आता माझ्यासाठी कोणती तरी नोकरी शोधून द्या. माझ्या बोलण्यावर मामा हसले आणि म्हणाले, अरे बेटा, तू तर माझा सक्का भाचा आहेस, मग तुला दुसरीकडे जाऊन नोकरी करण्याची काय गरज आहे. माझ्या घरीच राहून माझ्या घरातील काम करत जा. मी प्रयत्न तर करेन, परंतु जोपर्यंत तुला परमनंट नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुझी हीच नोकरी आहे. मामाचे बोलणे ऐकून मी खुश झालो. माझी तर हीच इच्छा होती की मी मामासोबत राहावे आणि त्यांच्याप्रमाणे श्रीमंत व्हावे. त्या दिवशी मामाने मला त्यांचे पूर्ण घर दाखवले आणि सांगितले, माझ्या 2 बायका आहेत, परंतु तुला मात्र माझ्या दुसऱ्या बायकोची जास्त काळजी घ्यायची आहे, कारण माझ्या दुसऱ्या बायकोवर खूप प्रेम आहे. ती माझी अगदी लाडकी बायको आहे. हे ऐकून मी अगदी हैराण झालो. मामांना 2 बायका होत्या. मग विचार केला, ठीक आहे, जाऊ दे, मला काय करायचे आहे. सध्या तरी मी मामाच्या घरीच राहू लागलो. तिथेच मला समजले की मामाने मी येण्याच्या 4 दिवस आधीच दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे नातेवाईकामध्ये त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चा सुरू होती. कोणी बोलायचे की मामाने दुसरे लग्न करून चांगले केले, कारण त्यांची पहिली बायको दिसायला फारशी सुंदर नव्हती. परंतु कोणी बोलायचे की मामा श्रीमंत झाले होते, त्यामुळे त्यांनी कमी वयाच्या मुलीसोबत लग्न केले आणि बिचारी पहिल्या बायकोसोबत खूपच वाईट केले. परंतु मी जेव्हा मामाच्या घरी आलो तेव्हा मामाची पहिली बायको तर मला खूपच खुश दिसत होती. त्याचे कारण म्हणजे माझा मामा खूपच श्रीमंत होता. त्याच्याकडे पैशाची काहीच कमतरता नव्हती. घरामध्ये सुखसोयीची प्रत्येक गोष्ट होती. अशात एखाद्या बाईला कसला त्रास असू शकतो. त्यामुळेच तर तिने मामाच्या दुसऱ्या लग्नाला सहजरित्या परवानगी दिली होती. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मामाच्या दुसऱ्या बायकोला पाहिले तेव्हा तर मी अगदी हैराणच झालो, कारण ती तर अगदी माझ्याच वयाची होती आणि इतकी सुंदर होती की जो कोणी तिला एकदा पाहिल तो तर तिच्या प्रेमात अगदी वेडा होऊन जाईल. मी देखील तिचे सौंदर्य पाहून थक्क झालो होतो. परंतु ती तर माझी मामी होती, त्यामुळेच मी पहिल्यांदा तिला मनसोक्त पाहिलं आणि त्यानंतर शर्मेने माझी मान खाली घातली. मामाने मला सांगितलं होतं की मला माझ्या नवीन मामीची जास्त काळजी घ्यायची आहे, त्यामुळेच मी सतत मामीच्या मागे पुढे फिरू लागलो.
कारण मला समजले होते की जर मी माझ्या नवीन मामीचे मन जिंकले तर माझी नोकरी अगदी पक्की होईल. मामीला फिरण्याची व शॉपिंग करण्याची खूपच हौस होती, परंतु माझ्या मामाजवळ इतका वेळ नव्हता की तो प्रत्येक वेळी मामी सोबत फिरू शकेल. त्यामुळेच मामाने त्याच्या दुसऱ्या बायकोला एक नवीन गाडी घेऊन दिली आणि त्याची चावी माझ्या हवाली केली. मामा मला म्हणाले, तर माझ्या बायकोने अर्ध्या रात्री देखील कुठं बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली तर नकार देऊ नकोस, तिला लगेच तिथे घेऊन जात जा. मामाचे हे बोलणे ऐकून माझी नवीन मामी तर खूपच खुश झाली होती, परंतु त्यानंतर चेहरा उदास करून मामाला बोलू लागली, मला तुमच्या सोबतच प्रत्येक ठिकाणी जायचे आहे. मामीच्या त्या बोलण्यावर मामा अगदी प्रेमाने म्हणाला, अगं प्रिय, जर मी तुझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी जाऊ शकलो असतो तर मलाही खूप आनंद झाला असता, परंतु मला खूप कामे असतात, त्यामुळेच तू महेश सोबत जात जा. त्यावर माझ्या मामीने होकारार्थी मान हलवली. मी मात्र मामीच्या नवीन गाडीला अगदी निरखून पाहत होतो. ती गाडी खूप सुंदर होती. खरे तर मी माझ्या एका मित्राकडूनच गाडी चालवायला शिकलो होतो. मी त्या गाडीकडे एकटक बघत होतो. मी माझी मामी तिथे आली आणि मला विचारू लागली, तुला गाडी चालवता येते ना? त्यावर मी अगदी दचकूनच मामीकडे पाहिलं. मामा तर त्याच्या कामावर निघून गेले होते. मामीच्या त्या प्रश्नावर मी म्हणालो, हो मामी, मला ही गाडी चालवता येते. त्यावर मामी बोलू लागली, मग तू मला आता माझ्या आईच्या घरी घेऊन चल, मला सर्वात पहिले तिला ही गाडी दाखवायची आहे. मामीच्या त्या बोलण्यावर मी तिला घेऊन तिच्या माहेरी पोहोचलो. मी नवीन असल्यामुळे मला तिथले रस्ते व्यवस्थित माहीत नव्हते, त्यामुळे मामीच मला रस्ता सांगत होती. आम्ही मामीच्या माहेरी पोहोचलो तेव्हा तिची आई नवीन गाडी पाहून खूप खुश झाली आणि मामांना आशीर्वाद देऊ लागली की मामाने त्यांच्या मुलीला अगदी राणीप्रमाणे बनवून ठेवलं आहे. आम्ही काही वेळ तिथेच थांबलो. मग मामीने मला पुन्हा हुकूम दिला, मला शॉपिंग करायची आहे, चल आपण एखाद्या चांगल्या शॉपिंग मॉल मध्ये जाऊया. मग मी मामीला एका मॉल मध्ये घेऊन गेलो, जिथे मामीने अगदी मनसोक्त शॉपिंग केली आणि मग आम्ही घरी आलो. मामी जवळ जो काही पैसा होता तो सर्व मामांनी दिलेला होता, परंतु ही मामी जरा कंजूस टाईपची होती. ती मला एवढ्या मोठ्या मॉल मध्ये घेऊन गेली, पण तिने मला एका टी शर्ट साठी देखील विचारले नाही, तर स्वतःने मात्र त्या मॉलमधील खूप साऱ्या महागड्या वस्तू खरेदी केल्या होत्या. मला त्या गोष्टीचं खूप दिवस वाईट वाटत राहिले, कारण ती सर्व संपत्ती तर माझ्या मामाची होती. जर तिने मला त्या पैशातून एखादी वस्तू खरेदी करून दिली असती तर तिचे काय बिघडले असते. मी मामाच्या घरी काम करायला आलो होतो. मामा तर माझ्यावर खूप प्रेम करत होता, परंतु ही मामी मात्र माझ्याशी नीट बोलत देखील नव्हती. ती तर मला नोकरच समजत होती. परंतु मी इथे येऊन विचार केला होता की जर मला मामांसारखे श्रीमंत व्हायचे असेल तर मला या सर्व संकटांना सामोरे जावेच लागेल. मामांची पहिली बायको मात्र माझ्यासोबत खूप चांगली वागायची. ती जेव्हा कधी माझ्याकडून एखादे काम करून घ्यायची तेव्हा माझ्या हातावर 1000-2000 रुपये नेहमी ठेवायचे. परंतु मला माहीत होते की मामाची सर्व संपत्ती दुसऱ्या बायकोच्या हातात होती, कारण माझा मामा पूर्णपणे त्याच्या दुसऱ्या बायकोच्या मुठीतच होता आणि त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट अगदी व्यवस्थितरित्या ठाऊक होती. त्यामुळे तर ती आणि तिच्या आई माझ्या मामाच्या पैशावर खूप मज्जा मारत होत्या, हे देखील मला माहीत होतं. त्यामुळे मी देखील नवीन मामीच्या मागे पुढे फिरत होतो, जेणेकरून तिचा माझ्यावर विश्वास बसावा. तसाही मी पूर्ण दिवस तिच्या सोबतच असायचो आणि मामी जे काही शॉपिंग करायची त्याचा सगळा हिशोब माझ्याकडेच असायचा. तो सगळा हिशोब मला रात्री मामाला द्यावा लागायचा, परंतु मी त्या गोष्टीमध्ये मामाच्या ऐवजी मामीला साथ द्यायचो, कारण मी पहिल्या दिवसापासूनच पाहिले होते की माझा मामा तर त्याच्या दुसऱ्या बायकोच्या प्रेमात पूर्णपणे वेडा आहे. मला हे पण माहीत होतं की जोपर्यंत माझी मामी माझ्यावर खुश राहील तोपर्यंत मी मामाच्या या आलिशान बंगल्यात आरामात राहू शकतो. तसे तर मामी माझ्याकडून 1-1 रुपयाचा हिशोब घ्यायची, परंतु माहीत नाही का त्या रात्री मामीने माझ्यावर खूपच मेहरबान होती. पूर्ण दिवस ती तिच्या आईच्या घरी राहिली. मी घ्यायला गेलो तेव्हा ती बोलू लागली, महेश, जेव्हापासून तू शहरात आला आहेस तेव्हापासून आळीपाळीने फक्त हेच कपडे घालतो. हे ऐकून मी मामीला म्हणालो, मी तुमच्यासारखे दिवसातून 4-4 वेळा कपडे बदलू शकत नाही, कारण माझ्याकडे तेवढे पैसेच नाही. माझ्या त्या बोलण्यावर मामीने मला अगदी निरखून पाहिलं आणि बोलू लागली, महेश, अरे तुझा मामा तर खूप श्रीमंत माणूस आहे, तू त्याच्याकडून खर्च मागत जा. मामीच्या त्या बोलण्यावर मी म्हणालो, माझ्यासारख्या गरीबाला मामाने त्याच्याकडे नोकरीवर ठेवले, माझ्यासाठी इतकेच पुरेसे आहे, मला बाकी काहीही नको. मग त्या संध्याकाळी ती मला बाजारात घेऊन गेली. मला थोडी शॉपिंग करायची आहे म्हणत मामी मला रस्ता सांगत गेली तशी मी गाडी चालवत होतो. मग मामी मला खूप मोठ्या आणि महागड्या दुकानात घेऊन गेली. तिथे जाताच मला एक विचित्र प्रकारची बेचैनी जाणवू लागली, कारण मी एक नोकर होतो आणि तिथे येणारे तरुण मुले श्रीमंत बापाची मुले वाटत होती. त्यांचा तो राहणीमान पाहून मला थोडे लाजल्यासारखे होऊ लागले. मग मी याचा विचार करून हैराण होत होतो की मामी मला इतक्या महागड्या दुकानात काय घेऊन आली असेल. नंतर विचार केला की कदाचित मामीला स्वतःसाठी कपडे खरेदी करायचे असतील, परंतु ज्यावेळी मामीने त्या दुकानदाराला सांगितले, या मुलाच्या मापाचे चांगले कपडे दाखवा, हे ऐकून तर मी अगदी हक्काबक्का झालो होतो. परंतु काही न बोलता
मी शांतपणे तिथेच उभा होतो. त्या दुकानदाराने पहिल्यांदा मला डोक्यापासून पायापर्यंत अगदी निरखून पाहिलं. मी अगदी साधारण टी शर्ट घातला होता आणि साधीशी पॅन्ट घातली होती जिथे ठिकठिकाणी डाग लागलेले होते. दुकानदार माझ्या त्या अवताराला अगदी हैराणीने पाहत होता. तर मामी मात्र स्वतःसाठी कपडे पसंत करू लागली. तो दुकानदार मामीला विचारू लागला, मॅडम तुम्ही याच मुलाबद्दल बोलताय ना? दुकानदाराला देखील माझ्याप्रमाणेच विश्वास बसत नव्हता. त्यामुळेच मामीला सारखे सारखे विचारल्यामुळे मामी जरा रागवली आणि दुकानदाराला बोलू लागली, हो याच मुलासाठी चांगले कपडे दाखवा, एकदा सांगितलेलं समजत नाही का? दुकानदार मामीचा तो राग पाहून गप्प बसला आणि माझ्या मापाचे काही कपडे काढून दाखवू लागला. मामीने तिच्याकडे कपडे पसंत केले होते. ती घेऊन गाडीत बसली. कपड्यांचे बिल 50,000चे झाले होते. ते पैसे मी दुकानदाराला दिले आणि मी गाडीत येऊन बसलो. तेव्हा मी मामीला विचारले, मामी तुम्ही माझ्या कपड्यावर एवढे सारे पैसे का खर्च केलेत? तेव्हा ती बोलू लागली, तू आजकाल माझ्या सोबत फिरतोस त्यामुळे जरा चांगले कपडे घालत जा, नाहीतर लोक काय बोलतील. मॅडम तर स्वतःच इकडे चांगले कपडे घालून फिरतात आणि नौकर मात्र मळलेल्या आणि जुन्या कपड्यामध्ये फिरत असतो. मामीचे ते बोलणे ऐकून मी मामीचे आभार मानले. तर मामी बोलू लागली, आभार मानायची काही गरज नाही, फक्त तुला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे. मामीच्या त्या बोलण्यावर मी तिच्याकडे पाहिले आणि विचारले, कोणती काळजी मामी? तेव्हा मामी बोलू लागली, आजच्या शॉपिंगचे बिल 50,000 रुपये झाले आहे, परंतु तुला तुझ्या मामांना सांगायचे आहे की 90,000 रुपये बिल झालं. मामींचे ते बोलणे मला चांगल्या प्रकारे समजले होते, त्यामुळे मी देखील शांत झालो. मला शांत बसलेले बघून माझी मामी बोलू लागली, मला तुझ्या मामापासून ही गोष्ट लपवायची नाही, खरे तर माझी मजबुरी आहे. माझी आई खूप आजारी राहते. हे ऐकून मला असे वाटले जणू मामी मला घाबरते. त्यामुळे मी मामीला म्हणालो, तू अजिबात काळजी करू नकोस, मी ही गोष्ट मामांना अजिबात सांगणार नाही. त्या दिवशी मामी माझ्यावर खूपच खुश होती आणि ती आता माझी खूप जास्त काळजी घेऊ लागली. मामा देखील माझी खूप काळजी घेत होता, परंतु मामीची तर गोष्टच वेगळी होती. हळूहळू मी मामीचा विश्वास जिंकण्यामध्ये यशस्वी होत गेलो. मामी देखील त्या दिवसापासून मला जास्तच महत्त्व देऊ लागली. माझा मामा तर आधीपासूनच मामीच्या प्रेमात वेडा झाला होता, कारण मामी दिसायला अगदी सुंदर आणि कमी वयाची होती. कदाचित त्यामुळेच मामाने मामी सोबत लग्न केले होते. एके दिवशी मामी तिच्या आईच्या घरी जाऊ लागली, तेव्हा तिने मला तिच्या खोलीत बोलावले. मी मामीच्या खोलीत गेलो. कदाचित तिचे माझ्याकडे काहीतरी काम असेल, परंतु जेव्हा मी मामीच्या खोलीत गेलो तेव्हा ती मला बोलू लागली, महेश हा हार माझ्या गळ्यात घालून दे प्लीज, माझ्याकडून सारखा खाली पडतोय. हे ऐकून मी घाबरलो, कारण मला तिचे सौंदर्य अगदी व्यवस्थितरित्या ठाऊक होते, म्हणून मी तिला पाहून नेहमीच माझी नजर खाली झुकवायचो. खरं तर ते दिसायला इतकी सुंदर होती की तिला सारखे सारखे पाहायचे मन करायचे. जेव्हा माझी ती भीती मामीने पाहिली तेव्हा मामी हसू लागली आणि बोलू लागली, तू तर असा घाबरतोय जणू मी एक भूतच आहे. मामीच्या त्या बोलण्यावर मी घाबरत घाबरत तिला तो हार घातला. तेव्हा मामी म्हणाली, आज माझ्या मैत्रिणीचे लग्न आहे, परंतु माझ्याजवळ फक्त हा एक साधा हार आहे, तू तुझ्या मामांकडे माझी जरा शिफारस कर ना. हे ऐकून मी मला काहीच समजले नाही असे चेहऱ्यावर भाव आणत मामीकडे पाहिलं. तेव्हा मामी म्हणाली, मला यापेक्षा मोठा हार घ्यायचा आहे, परंतु तुझ्या मामाला सांगण्याची माझी हिंमत होत नाही, तू तुझ्या मामाला सांग. हे ऐकून मी मामीला म्हणालो, मामा माझे बोलणे ऐकतील? यावर मामी बोलू लागली, कसे नाही ऐकणार, अरे तुझ्या मामाचा तुझ्यावर खूप जीव आहे, तुझे बोलणे ते कधीच टाळणार नाहीत. हे ऐकून मी मामीला म्हणालो, ठीक आहे, मी मामासोबत नक्की बोलेल. मामी माझे बोलणे ऐकून खूप खुश झाली. त्या दिवशी मी मामीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडून आलो. घरी आलो तेव्हा मामा घरी आला होता, त्यामुळेच मी मामीची ती इच्छा मामाला सांगितली. माझ्या बोलण्यावर मामा काहीच बोलला नाही, त्यामुळे मला वाटले की कदाचित मामाला माझे ते बोलणे आवडले नसेल, म्हणून मी माझ्या खोलीत येऊन झोपलो. थकल्यामुळे पडताच मला गाढ झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा काहीच काम नव्हते. मी आरामात नाश्ता केला तेव्हा एक नौकर आला आणि बोलू लागला, तुला मालक बोलवत आहे. मी मामांजवळ गेलो तेव्हा मामा बोलू लागले, चल बेटा तुझ्या कामाला लाग. मामाने त्यांच्या बाईकची चावी हातात दिली. तसे तर माझे नाव महेश होते, पण मामी नेहमी मला बेटा अशीच मामा मला नेहमीच बेटा असेच हाक मारायचे. मामाचे ते बोलणे ऐकताच मी मामांना विचारले, कसले काम? तर मामा बोलू लागला, बेटा ही बाईक घेऊन जा आणि तुझ्या मामीला शॉपिंग करून आण. मामाच्या त्या बोलण्यावर मी मामाला म्हणालो, का मामा आज गाडी कुठे आहे? तेव्हा मामा म्हणाला, आज तुझ्या मामीची गाडी खराब आहे, त्यामुळेच तू तुझ्या मामीला बाईकवर घेऊन जा. मामा आणि मी हे सर्व बोलतच होतो की तितक्याच मामी तिथे आली आणि बोलू लागली, चल बेटा. मी म्हणालो, ठीक आहे मामी चला. मी बाईकची चावी घेतली आणि मामीला मागे बसवले व निघालो. मी रस्त्यामध्ये मामीला विचारले, मामी कुठं जायचं आहे? मामी बोलू लागले, रात्रीची गोष्ट विसरलास का तू? मी म्हणालो, कोणती गोष्ट? तेव्हा मामी बोलू लागली, सांगितले तर होते तुला, माझ्या मैत्रिणीचे लग्न आहे, परंतु माझ्याजवळ एक साधाचा हार आहे, मला एक मोठा हार पाहिजे, म्हणून तू तुझ्या मामाकडे माझी शिफारस कर. त्यावर मी म्हणालो, अच्छा, मग मामाने माझे बोलणे ऐकले? मग मामी अगदी आनंदाने सांगू लागली. तेव्हा मी मामीला विचारले, मग कुठे जायचे आहे आता? तेव्हा मामी बोलू लागली, चल आज मला सोनाराकडे घेऊन चल.
मला माझ्यासाठी हार बनवून घ्यायचा आहे. मी मामीला सोनाराच्या दुकानाकडे घेऊन गेलो. मामीने दुकानात येताच महागडे हार बघायला सुरुवात केली. मला माहित होते की मामा तो हार मामीला नक्कीच घेऊन देतील, त्यामुळेच मी दुकानामध्ये अगदी आरामात बसलो होतो. सोनार मामीला महागडे सेट दाखवत होता. मामीला पाहून त्याला समजले होते की ही खूप श्रीमंत घरातील स्त्री आहे, त्यामुळेच तर तो मामीला इतकी इज्जत देत होता. मामी सोनाराच्या दुकानामध्ये बसून सेट पसंत करत होती तेव्हा मामीने 20 लाखांचा सेट खरेदी केला आणि मला सांगितले, तू दुकानदाराला पैसे दे. मला इथे येताना मामाने पैसे दिले होते, परंतु जेव्हा मी मामाने दिलेले पैसे मोजले तेव्हा ते पैसे खूप कमी होते. तेव्हा मामी दुकानदाराला म्हणाली, तुम्ही माझा हा सेट पॅक करा, मी आत्ताच माझ्या नवऱ्याकडून अजून पैसे मागवते. हे ऐकून दुकानदार खुश झाला आणि त्याने त्याच्या नोकराला सांगितले, नंदू जा पटकन मॅडमसाठी चहा घेऊन ये. सोनार मामीची आतराद करू लागला, कारण मामी त्याला इतकी मोठी रक्कम देणार होती. इतक्यातच दुकानदाराचा नोकर चहा घेऊन आला. मामी सेट चेक करत होती. तिने चहासाठी नकार दिला आणि तो चहा मला दिला. मी मान खाली घालून चहा पकडला आणि चहा पिण्यामध्ये मग्न झालो. मग मामी दुकानदाराला बोलू लागली, हा मुलगा येथे बसलेला आहे, मी बाहेर माझ्या गाडीमध्ये माझ्या आईला तो सेट दाखवते. असे बोलून मामी बाहेर निघून गेली. मी मात्र एकदम आरामात चहा पीत बसलो होतो. त्यावेळी दुकानदार दुसऱ्या ग्राहकांना वस्तू दाखवण्यामध्ये मग्न झाला. मामीला बाहेर जाऊन खूप वेळ झाला होता. तेव्हा मला थोडी काळजी सतावू लागली. सोनार देखील त्याच्या नोकराला बोलू लागला, बाहेर जाऊन जरा मॅडमला बघ, त्यांनी खूपच उशीर केला आहे. सोनाराचे बोलणे ऐकून मला जोरदार झटका बसला. मला अचानक आठवले की मी तर आज बाईक घेऊन आलो होतो. मग मामी दुकानदाराला असे का म्हणाल्या की हा मुलगा इथे बसला आहे, मी जरा बाहेर गाडीत असलेल्या माझ्या आईला हा सेट दाखवून येते. ते बोलणे आठवताच मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मी लगेचच बाहेर निघालो, परंतु सोनाराने मला पकडले आणि बोलू लागला, तू देखील मॅडम प्रमाणे पळून जाशील तर. सोनाराने त्याच्या नोकराला बाहेर पाठवले, तू जा बाहेर आणि त्या मॅडमला बघू नये. नोकर बाहेर गेला, परंतु काही वेळाने रिकाम्या हाताने परत आला. तो बोलू लागला, तिथे बाहेर तर कोणच नाहीये, असे वाटते की याची मालकीन आपले सगळे दागिने घेऊन पळून गेली आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. मला मामीकडून अशा गोष्टीची अजिबात अपेक्षा नव्हती, त्यामुळेच मी त्या सोनाऱ्याला सांगितले, नक्कीच माझी मामी कोणत्या तरी संकट सापडलेली असेल, परंतु ती फसवणारी बाई अजिबात नाही. तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. मी आत्ताच माझ्या मामांना फोन करतो. परंतु माझे बोलणे ऐकून त्यांना अजिबात माझ्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला आणि त्यांनी मला पोलीस स्टेशनला पाठवले. मी कितीतरी तास पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलो. पोलिसांना असे वाटले की मी देखील मामीच्या त्या सगळ्या कारनाम्यामध्ये सहभागी होतो. त्यांनी मला मारले, त्यानंतर त्यांच्या पद्धतीने विचारले, तेव्हा मी त्यांना विश्वास देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मग संध्याकाळी मामा पोलीस स्टेशनमध्ये आले तेव्हा मी मामाला घडलेले सर्व हकीकत सांगितले. ते ऐकून मामा मला पोलीस स्टेशनमधून सोडून घरी परत घेऊन आले. मी घरी जाऊन मामाला विचारले, मामी घरी आल्या नाहीत का? यावर मामाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. माझे बोलणे ऐकून मामा बोलू लागले, नाही, ती घरातले सगळे दागिने पैसे घेऊन कुठेतरी गायब झाली आहे. हे ऐकून मला तर जोरदार झटकाच बसला. मला तर मामीकडून अशा गोष्टीची अजिबात सुद्धा अपेक्षा नव्हती, परंतु आता मात्र मामाला समजले होते की मामीने मामासोबत लग्न फक्त पैशाच्या लालसेपोटीच केले होते आणि जशी मामीला संधी मिळाली ती मामांचा सगळा पैसा घेऊन पळून गेली. मामी जाता जाता मला देखील फसवून गेली होती, परंतु मामांचे माझ्यावर खूप प्रेम होते. मामाने खूप मुश्किलीने कोणत्या ना कोणत्या प्रकारे मला सोडवलं होतं आणि घरी येऊन आले होते. मामाला आता पश्चाताप झाला होता की त्याने इतक्या कमी वयाच्या आणि सुंदर मुलीसोबत लग्न करायला नको होते. मामी गायब झाल्यानंतर मी देखील मामाची नोकरी सोडली, कारण मामी अशा वागल्यानंतर माझे अजिबात सुद्धा मन नव्हते की मी त्या शहरात राहावे. त्यामुळेच मी माझ्या गावी परत आलो. मामा मात्र खूप काळपर्यंत कोर्ट, पोलीस स्टेशन या सगळ्याच्या चक्रा मारत होता. शेवटी मामाने त्याची ओळख वापरली आणि थोडे बहुत पैसे त्या सोनाऱ्याला देऊन त्यातून सुटका मिळवली. मामा खूप वर्ष मामीला शोधत राहिला, परंतु त्याला यश मिळाले नाही. कोर्ट कचेरीतून जेव्हा मामाची सुटका झाली तेव्हा मामाने पुन्हा एकदा मला त्याच्याजवळ बोलवले, परंतु यावेळी मला नोकर म्हणून नाही तर मामाने मला त्याच्या व्यवसायामध्ये सामील केले होते. कारण मामा खूप एकटा पडला होता, त्याला कोणी मूलबाळही नव्हते. मी देखील दिवसरात्र मेहनत करून व्यवसाय शिकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. माझ्या मामाने त्याच्या संपत्तीवर नॉमिनी म्हणून माझेच नाव लिहिले होते. मामांचा व्यवसाय आधीपेक्षाही चांगला चालू लागला. माझा मामा माझ्यावर खूप खुश आहे आणि त्याने त्याचे सगळे कारभार माझ्या हवाले केले आहेत. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.